नमस्कार, मी प्रणिता बोरसे. आपण पाहत आहात जय महाराष्ट्र. बुलेटिनच्या सुरुवातीला महत्त्वाची बातमी. घाटकोपर दादर पाठोपाठ आता लालबागमध्येही पांढऱ्या पट्टीचा वाद पाहायला मिळाला. लालबागच्या राजकमल सोसायटीत पांढरी पट्टी दिसली. लालबाग परळ येथे राजकमल सोसायटीत जैन गुरूंसाठी या पांढऱ्या रंगाच्या पट्ट्या मारण्यात आल्या. त्यामुळे पुन्हा एकदा मनसे आक्रमक होणार का हे बघणं महत्त्वाचं आहे. गेल्या काही दिवसांपासून पांढऱ्या पट्टीचा हा वाद पेटलेला दिसतोय. मुंबईतील अनेक भागात या पांढऱ्या पट्ट्या दिसून आलेल्या आहेत. त्यामुळे मनसे आक्रमक झाली. घाटकोपरमध्ये एका सोसायटीत जैन साधूंसाठी मारलेल्या पांढऱ्या पट्ट्यांवरनं मोठा वाद निर्माण झालेला पाहायला मिळाला होता. त्यानंतर आपण बघितलं की दादर असेल किंवा गिरगाव असेल, इथे देखील अशा पद्धतीच्या पट्ट्या मारण्यात आल्या होत्या. यावेळी मनसेने मोठा कडाडून विरोध केलेला देखील पाहायला मिळाला. आता आपण बघतोय की मी आहे लालबाग परळ परिसरात आणि राजकमल स्टुडिओ कंपाऊंडच्या परिसरामध्ये मी आहे. आपल्याला समोर एक सोसायटी दिसते. या सोसायटीमध्ये जर आपण बघितलं तर पूर्ण पांढरा पट्टा जो आहे तो रंगवलेला पाहायला मिळतो सोसायटीच्या आतमध्ये. आणि सोसायटीच्या आतमध्ये अशा पद्धतीचा पट्टा रंगवल्यानेच खरं तर जे इन्फ्लुएन्सर होते वेद पाठक यांनी मोठा आवाज उठवलेला होता. त्यांनी तो पट्ट्या ज्या होत्या त्या अशा पद्धतीच्या मारू शकत नाही म्हणून सांगितलेलं होतं. खरं तर या पट्ट्या ज्या आहेत त्या जैन धर्मीय साधूंसाठी मारण्यात आलेल्या आहेत. त्यांना चालण्यासाठी शेवाळ जेव्हा होतं पावसाळ्यामध्ये तर त्या शेवाळाच्या खाली जीवजंतू असतात आणि ते त्यांच्या पावलांनी मरू नये म्हणून अशा पद्धतीच्या पांढऱ्या पट्ट्या ज्या आहेत त्या मारल्या जातात. आणि पांढऱ्या पट्ट्यांमुळे आपण जर बघितलं तर शेवाळ जी आहे ते साचत नाही अशा पद्धतीची माहिती जी आहे ते जैन साधू जे आहेत ते देताना पाहायला मिळतात. एकंदरीतच जर आपण बघितलं तर आता पुन्हा एकदा लालबाग परळ या मराठी बहुल भागाच्या सोसायटीमध्ये अशा पद्धतीने पुन्हा एकदा पांढऱ्या पट्ट्या मारल्याने वाद उफाळून आलेला पाहायला मिळतोय. आता या सोसायटीच्या निमित्ताने पुन्हा एकदा मनसे आक्रमक होणार का हे बघणं महत्वाचं ठरणार आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट सिद्धेशसह मी भाग्यश्री प्रधान आचार्य, जय महाराष्ट्र, मुंबई.